नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे अर्बन क्लाउड. आपल्या अर्बन क्लाउड या चॅनलवर आम्ही वारंवार जे काही मुख्य परीक्षेचे पेपर्स असतात त्याचा ॲनालिसिस घेऊन आलेलो असतो आणि त्याचबरोबरीने जे एक्सपेक्टेड आन्सर की असतात आणि इतर जे काही स्टडी मटेरियल असतं ते आम्ही नेहमी प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबरीने आमचं जे काही ऑफिसर्स ड्रीम नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर पण आम्ही कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. तर बघा मित्रांनो, यापूर्वी आपण 2021 आणि 2022 हा जो मुख्य परीक्षेचा पेपर होता तो आपण ऑलरेडी ॲनालिसिस करून झालेला आहे. जर तो तुम्ही बघितलेला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो बघू शकतात किंवा आपली जी काही प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पण तुम्ही ते चेक करू शकतात. आता बघा मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो GS2चा आहे. तर GS2चा पेपर ॲनालिसिस करताना तुम्हाला सर्वप्रथम जे काही सोर्सेस लागतात ते फार महत्त्वाचे आहेत. यामध्ये जर मी बघितलं तर मला एका क्वेश्चनसाठी कमीत कमी 4 किंवा 5 पुस्तकाचा यूज करावा लागला होता, कारण की ती माहिती जी शोधावं लागते त्याला फार कष्ट लागत असतात, खूप ती शोधावं लागत असते, त्याच्यामध्ये वेळ पण फार जात असतो. तर माझी एक तुमच्याकडे छोटी विनंती असणार आहे की व्हिडिओ बघताना तुम्ही आधी लाईक करून टाका आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून टाका. आणि जर तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर केलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, जेणेकरून मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटेल आणि मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे 5 डिसेंबर 2021ला झाला होता. 2020चा मुख्य परीक्षेचा पेपर आहे. ए सेट आपण बघतोय आणि GS2चा हा पेपर आहे. आज आपण जे काही स्टार्टिंगचे 50 प्रश्न आहेत ते आपण कवर करणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये मग पुढचे जे 50 प्रश्न आहेत ते आपण कवर करूयात. फर्स्ट क्वेश्चन घेऊ. पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत? चुकीचे, अचूक किंवा बरोबर याच्यावर तुमचं आधी लक्ष गेलं पाहिजे की नेमकी विचारता काय आहेत. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. 1 बाय 1 ऑप्शन वाचूयात. भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा स्पष्टपणे उल्लेख नाही. म्हणजे इथे राष्ट्रपतींचा उल्लेख आलेला आहे आणि डिस्क्रिशनरी पॉवरबद्दल ते बोलत आहेत. जसा राज्यपालांच्या विशिष्ट अधिकाराचा क्षेत्राचा आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यपालांचा जो काही डिस्क्रिशनरी पॉवर आहे तो इथे एक्सप्लेन केलेला आहे, पण जे काही राष्ट्रपतीचे जे काही विवेकाधीन अधिकार आहेत त्याचा स्पष्टपणे उल्लेख कुठेही नाही आहे. तर यस, हे विधान बरोबर आहे. आपण अभ्यास करताना राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच राज्यपाल यांचा कंपॅरेटिव्हली अभ्यास केला पाहिजे. आता राष्ट्रपती आणि जर राज्यपाल आपण जर बघितले आणि डिस्क्रिशनरी पॉवरचा जर आपण टॉपिक घेतला तर डिस्क्रिशनरी पॉवर जर बघितलं तर राष्ट्रपतींच्या बाबतीत त्याचा स्पष्टपणे कुठे उल्लेख नाही आहे, पण डिस्क्रिशनरी पॉवरच्या बाबतीत, राज्यपालांच्या बाबतीत ते स्पष्ट सांगितलेले की डिस्क्रिशनरी पॉवर हे राज्यपाल यूज करू शकतात. ते कुठे कुठे यूज करू शकतात? जर आपण एक एक्झाम्पल घ्यायचं ठरवलं तर समजा एखाद्या राज्याची इलेक्शन झालेलं आहे, एखाद्या राज्याची निवडणुका झाली आणि त्या निवडणूक झाल्याच्यानंतर कोणत्या उमेदवाराला सरकार स्थापन करण्यासाठी बोलवायचं, तो डिस्क्रिशनरी पॉवर कोणाला असतो? राज्यपालाला असतो. त्या पद्धतीचा डिस्क्रिशनरी पॉवर हे राष्ट्रपतींना नसतो. राष्ट्रपतींना असं स्पष्ट काही उल्लेख केलेले डिस्क्रिशनरी पॉवर्स नाही आहेत. त्याच्यामुळे पहिलं विधान काय इथे बरोबर ठरते. दुसरं विधान वाचूयात. राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावर प्रश्न उपस्थित करता येतो. तर बघा, 2 नंबरचं विधान हे चुकीचं आहे. का बरं? कारण की त्यांच्यावर असा प्रश्न उपस्थित करता येत नाही. तो त्यांचा अंतिम निर्णय असतो. त्या डिस्क्रिशनरी पॉवरवर आपण प्रश्न उपस्थित करू शकत नाही. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान काय झालेलं आहे? इथं चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे होतं? प्रश्न उपस्थित करता येत नाही असं पाहिजे होतं. इथं काय म्हणलेले? करता येतो. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? 2 नंबर. पुढे आहे ऑप्शन 42व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रिमंडळांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे, पण राज्यपालांबाबत अशी तरतूद नाही. तर यस, बरोबर आहे. 42वी घटनादुरुस्ती जी आहे तिने काय केलेलं आहे? मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक केलेला आहे, पण तसं राज्यपालाच्या बाबतीत नाही आहे. त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान हे बरोबर आहे. आता आपण थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊ याच्या बाबतीत. आता बघा, एक कूपर खटला होता. कूपर खटला 1970चा. या कूपर खटल्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला होता, जर राष्ट्रपतींनी तातडीची कृती म्हणून अध्यादेश काढला तर त्याबाबत न्यायालयात आव्हान देता येतं. अशा पद्धतीचा निर्णय या कूपर खटल्यामध्ये दिला होता. म्हणजे राष्ट्रपती आणि राष्ट्रपतींनी काढलेला अध्यादेश
ऑर्डिनन्स आपण त्याला म्हणतो. अध्यादेश. जर एखादी तातडीची परिस्थिती किंवा आकस्मिक स्थिती उपस्थित झालेली नसेल आणि तरी जर राष्ट्रपतीने अध्यादेश काढलेला असेल तर त्याबाबत आपण काय करू शकतो, न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्विलोकन त्याच्यावर होऊ शकतं. असा जो आदेश आहे तो कोणी दिलेला आहे, कूपर खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे. अजून आपण असं एक एक्स्ट्रा माहिती घेऊ शकतो की जे 38वी जी घटनादुरुस्ती होती 1975ची, या 38व्या घटनादुरुस्तीमध्ये असं सांगितलं होतं की जो अध्यादेश असतो राष्ट्रपतीचा, तो अध्यादेशाचा अधिकार हा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर ठेवला होता. म्हणजे न्यायिक पुनर्विलोकनाच्या बाहेर ठेवला होता हा आदेश. तर तो सांगितलेला आहे 38व्या घटनादुरुस्तीमध्ये. म्हणजे आपण असं म्हणू, अध्यादेश हा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या बाहेर ठेवला होता. मग त्याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू बसत नव्हता आधी 38व्या घटनादुरुस्तीने. पण मग काय झालं, नंतर 44वी घटनादुरुस्ती आली 1978मध्ये आणि त्यांनी काय केलं, अध्यादेशावर आता काय होऊ शकतं, अध्यादेशावर ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकते. हा निर्णय म्हणजे ही दुरुस्ती करण्यात आली. म्हणजे न्यायिक पुनर्विलोकन आधी होत नव्हतं अध्यादेशाचं, पण 44व्या घटनादुरुस्तीने काय करण्यात आलेलं आहे, राष्ट्रपतीने काढलेला जो अध्यादेश असतो त्याच्यावर आता काय होणार आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायिक पुनर्विलोकन त्याचं होऊ शकतं. आपण त्याच्यासाठी दाद मागू शकतो न्यायालयामध्ये. ठीक आहे. एवढी एक्स्ट्रा माहिती आपल्यासाठी सफिशियंट आहे. आणि वरीलपैकी एकही नाही हे तर उत्तर नसणार आहे आपलं. म्हणजे ते चुकीचं विधान कोणतं ठरतं आहे, आपलं 2 नंबर. आता ही जी काही सगळी माहिती आपण बघितली ही कशाच्या रिलेटेड आहे, राष्ट्रपती या टॉपिकच्या रिलेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिडिक्शन करताना राष्ट्रपती नावाचा जो टॉपिक आहे तो एकदम परफेक्ट करून ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. उपराष्ट्रपतीच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. पहिले विधान, संविधानाचे कलम 63 हे उपराष्ट्रपतीच्या संदर्भात आहे. आता आपण काय करू, थोडक्यात काही कलम बघून घेऊयात जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर लगेच येईल. आता उपराष्ट्रपती जर आपण म्हणलं, तुमचं बघा या एका पॉईंटमध्ये तुमचं मी पूर्ण कलम पाठ करून घेऊन टाकतो आता लगेच. तर बघा 63 कलम जो आहे त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे, भारताचा उपराष्ट्रपती हे पद हे 63 मध्ये दिलेले आहे. 64 मध्ये काय आहे मित्रांनो, की राज्यसभेचा तो कोण असणार आहे, पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे, पदसिद्ध अध्यक्ष. ठीक आहे. त्यानंतर 65 जर बघितलं आपण तर राष्ट्रपती जेव्हा उपस्थित नसतात, म्हणजे राष्ट्रपती अनुपस्थित जेव्हा असतात, अनुपस्थित, त्या काळामध्ये उपराष्ट्रपती काय करतात, राष्ट्रपतीचे कामं सांभाळतात. म्हणजे राष्ट्रपती अनुपस्थित असताना उपराष्ट्रपती प्रभारी असतात, प्रभारी राष्ट्रपती बनतात. हे 65 मध्ये दिलेलं आहे. 66 मध्ये काय दिलेलं आहे, निवडणूक दिलेली आहे. निवडणूक कशा पद्धतीने होणार उपराष्ट्रपतींची ती 66 मध्ये दिलेली आहे. 67 मध्ये त्यांचा कार्यकाल दिलेला आहे, किती काळापर्यंत ते आपल्या पदावर राहतील याचा उल्लेख हा 67 मध्ये केलेला आहे. त्याचबरोबरीने 68 जर आपण बघितला, 68 मध्ये जर जागा जर रिक्त झालेली असेल तर त्याच्यावर काय प्रक्रिया असेल, किंवा म्हणजे उपराष्ट्रपतीचं पद रिक्त झालेलं आहे त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, उर्वरित काळ कोणाला भेटला पाहिजे, किंवा निवडणूक कशा पद्धतीने घेतली पाहिजे, तर त्याचा जो उल्लेख आहे तो 68 मध्ये करण्यात आलेला आहे. 69 मध्ये काय केलेलं आहे, उपराष्ट्रपतींची शपथ दिलेली आहे, उपराष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा. आणि 70 मध्ये काय दिलेलं आहे, इतर आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतीचे काम पाहणे, म्हणजे राष्ट्रपतींचे काम पाहणे आकस्मिक स्थितीमध्ये. बघा आपण एका प्रश्नावरून जे उपराष्ट्रपतींचे सगळे कलम आहेत ते आपण एकाच प्रश्नामध्ये घेतले. 63, 64, 65, 66, 67, 68, 69 आणि 70 आणि 71 पण त्यांच्या रिलेटेड आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 63 पासून तर 71 पर्यंत जे कलम आहेत ते उपराष्ट्रपतींचे. आता आपण आपल्या प्रश्नावर येऊ. संविधानाचे 63 कलम हे उपराष्ट्रपती पदासंबंधी आहे. ही आपल्याला माहिती आहे की 63 मध्ये उपराष्ट्रपती येतात. म्हणजे पहिलं विधान काय झालं, बरोबर ठरले. आपल्याला काय विचारलेलं आहे, बरोबर विधानं कोणते. ठीक आहे. आता बघा सगळीकडे ए विधान दिलेलं आहे त्याच्यामुळे इलिमिनेशनचा काही प्रश्न नाही. पुढे जाऊयात आपण. तो राज्यसभेचा सदस्य असतो. मला सांगा उपराष्ट्रपती हे सदस्य असतात का, तर ते सदस्य नसतात. ते अध्यक्ष असतात पदसिद्ध, पण ते सदस्य नसतात. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलं. बी जर चुकलं असेल तर
1 नंबरचं ऑप्शन एलिमिनेट झालं, 4 नंबरचं ऑप्शन एलिमिनेट झालं. त्यास राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून वेतन दिले जाते. तर हे विधान काय इथे बरोबर आहे, कारण की त्यांना राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून वेतन दिलं जात असतं, उपराष्ट्रपती म्हणून त्यांना वेतन दिलं जात नाही. त्यास महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. हे तुम्हाला माहीतच असेल की महाभियोगाद्वारे कोणाला दूर केलं जातं, फक्त राष्ट्रपतींना दूर केलं जातं. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान पण इथं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, ए आणि सी बरोबर, 2 नंबर आपलं उत्तर आहे. त्याचबरोबरीने आपण काय केलं, उपराष्ट्रपती या पदांचे जे काही कलम आहेत ते पण आपण बघून घेतलेत. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 च्या प्रमुख वैशिष्ट्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत. लोकपाल अधिनियम आहे 2013चा, त्याच्याबद्दल आपल्याला चुकीचं विधानं सांगायचे आहेत. पहिलं विधान, लोकपालमध्ये अध्यक्ष आणि काही सदस्य असतील, त्यापैकी 50% सदस्य कोण असणारे, न्यायिक सदस्य असणारे. हे विधान बरोबर आहे. आता जर बघितलं आपण लोकपालामध्ये, तर लोकपालामध्ये एक अध्यक्ष असतो आणि इतर जे 8 सदस्य असतात, या 8 सदस्यापैकी 50% कोण असणार आहे, न्यायिक सदस्य असणार आहेत. लोकपालमधील 50% सदस्य हे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला यामधील असतील. तर यस, हे पण विधान बरोबर आहे. पुढे, लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल हा 5 वर्ष आणि 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असेल. तर बघा इथे हे चुकलेलं आहे, कारण की इथे 65च्या ऐवजी काय पाहिजे होतं, 70 वर्ष पाहिजे होतं. म्हणजे 5 वर्ष ते 70 वर्ष, तर असा त्यांचा कार्यकाल असतो. त्याच्यामुळे आपलं 3 नंबर उत्तर असणार आहे. पंतप्रधानांचाही लोकपालाच्या अधिकार क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर ही पण गोष्ट आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान पण लोकपालाच्या कक्षेमध्ये येत असतात. आता जर आपली लोकायुक्त संस्था जर बघितली, महाराष्ट्रातली लोकायुक्त संस्था, जशी राष्ट्रामध्ये किंवा केंद्रामध्ये लोकपाल असतं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लोकायुक्त असते. तो लोकायुक्तची जी स्थापना बघितली महाराष्ट्रामध्ये, ती 1971 आहे महाराष्ट्रात, 1971. पुढच्या प्रश्नावर जाऊयात. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. अनुच्छेद 368 खाली राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सभासदांच्या संख्येच्या 2/3 बहुमताची आवश्यकता असते. बघा आता जो 368 कलम आहे, 368 कलम, या 368 कलमानुसार आपण काय करतो, घटना दुरुस्ती करत असतो. तर त्याच कलमामध्ये जर आपल्याला दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी किती बहुमताची गरज असते, तर त्यासाठी आपल्याला 2/3 तर लागतंच, म्हणजे 2/3 आपल्याला मेजॉरिटी लागतेच. प्लस त्याबरोबरीने आपल्याला जे निम्मे घटक राज्य आहेत, निम्मे राज्य जे आहेत, या निम्मे राज्यांची पण काय लागते, त्यासाठी आपल्याला संमती लागत असते, बहुमत लागत असतं. निम्मे राज्यांची पण संमती याच्यामध्ये लागत असते, संमती. त्याच वेळेस काय होणार आहे, तुम्हाला 368 दुरुस्ती करता येईल. त्याच्यामुळे जे पहिलं विधान आहे ते काय झालं, इथे चुकीचं ठरतं आहे. पुढचं विधान, कोणत्याही व्यक्तीस विभागीय खटल्यासह, हा जो शब्द आहे विभागीय खटला, हा तुमचा कीवर्ड असणार आहे बघा. विभागीय खटल्यासह एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही. तर 2 पद्धतीचे खटले असतात. समजा आपण बघूयात आता इथे एक असतो बघा विभागीय खटला, विभागीय खटला प्लस जे प्रशासकीय न्यायाधिकरण असतात, म्हणजे कॅट असेल, मॅट असेल, प्रशासकीय न्यायाधिकरण, लवादा आपण त्याला म्हणतो, न्यायाधिकरण. यांनी दिलेले जे काही निर्णय असतात, म्हणजे यांचे जे खटले असतात, विभागीय खटले असू द्या, म्हणजे डिपार्टमेंटलचे जे काही चौकशा वगैरे असतील त्या, म्हणजे डिपार्टमेंटने दिलेली शिक्षा ज्या असतील आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाने ज्या दिलेल्या शिक्षा असतील, तर त्या शिक्षा ते एका वेळा देऊ शकतात, 2 वेळा देऊ शकतात, 3 वेळा देऊ शकतात. म्हणजे त्यांच्यावर असं बंधन नाही आहे की एकाच गुन्ह्यासाठी एकच शिक्षा दिली पाहिजे. म्हणजे विभागीय खटले आणि प्रशासकीय न्यायाधिकरणाचे खटले, हे खटले वगळता इतर जे काही खटले, मग त्याच्यामध्ये काय येणार, दिवाणी खटले येणार, फौजदारी खटले येणार, हे बाकीचे जे खटले आहेत, तर त्यासाठी ती अट आहे की एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही, एटसेट्रा जे आहे. तर याच्यासाठी जर बघितलं आपल्या घटनेमधलं कोणतं कलम याच्यामध्ये लागू होतं, कलम 20, नो डबल जिओपार्डी आपण त्याला असं म्हणतो बघा. तर यामध्ये जर बघितलं तर हा आर्टिकल 20वरचा प्रश्न आहे. तर विभागीय खटला याच्यामधून काय केलेला जातो, वगळलेला जातो. इथं काय म्हणता येते, विभागीय खटल्यासह, या कीवर्डमुळं काय झालेलं आहे, 2 नंबरचं विधान हे चुकलेलं आहे. पुढे वाचूयात.
भारताच्या मंत्रिपरिषदेतील पंतप्रधान व्यतिरिक्त, इथं व्यतिरिक्त शब्द वापरलेला आहे बघा, पंतप्रधान व्यतिरिक्त, तर त्याच्यामुळे हा पण चुकलेला आहे प्रश्न, म्हणजे ऑप्शन. पंतप्रधान व्यतिरिक्त एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेतील एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. तर आपल्याला हा आकडा माहिती असतो, 15% जास्त मंत्री नसू शकतात केंद्रामध्ये, पण आपण हे विसरून जातो की पंतप्रधानांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं असतं. इथे काय म्हणतायत, पंतप्रधानाव्यतिरिक्त म्हणतायत, तर त्याच्यामुळे हा जो काही ऑप्शन आहे तो चुकीचा ठरतो इथे. म्हणजे त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार इथे, वरीलपैकी एकही नाही. म्हणजे हे सगळे जे विधान आहेत वरचे, हे सगळे काय आहेत, चुकीचे विधान आहेत. एकही विधान इथे बरोबर नाही आहे. बघा या प्रश्नामध्ये जर बघितलं तर प्रत्येक ऑप्शन हा वेगवेगळ्या टॉपिकवरचा आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात. आता बघा पहिला जो ऑप्शन होता तो 368वर विचारला होता. दुसरा जो ऑप्शन होता तो आर्टिकल 20वर विचारला होता. आणि तिसरा जो ऑप्शन होता तो डायरेक्टली त्यांनी मंत्रिमंडळ किती असलं पाहिजे, किती मंत्री असले पाहिजे त्याच्यावर विचारलेला आहे. म्हणजे वेगवेगळे टॉपिकवर त्याला कंबाईन करून हा प्रश्न विचारलेला होता. पुढे जाऊयात. केंद्रीय सेवा संबंधित अतिरिक्त कार्य संघराज्य लोकसेवा आयोगाकडे डॅशद्वारे सुपूर्त केले जाऊ शकतात. तर कोणाला असा अधिकार आहे की ते UPSCला हे केंद्रीय सेवेबाबतीत अतिरिक्त कार्य देतील? केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रपती, संसद की केंद्रीय मंत्रिपरिषद? याचं उत्तर जर बघितलं तर 3 नंबर याचं उत्तर असणार आहे. पार्लमेंटला तो अधिकार असतो. पार्लमेंट मग काहीतरी कायदा वगैरे करून तो अधिकार त्यांना सुपूर्त करू शकतात. पुढे जाऊयात. खालील विधाने विचारात घ्या. संसदेच्या दोन्हीही गृहातील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. बघा 2 पद्धतीचे सदस्य असतात. एक असतात नामनिर्देशित आणि एक असतात निवडून आलेले निर्वाचित सदस्य. निर्वाचित सदस्य आपण जनता निवडून देत असते आणि नामनिर्देशित सदस्य जे की राज्यपाल आणि राष्ट्रपती जे काही 12 सदस्य नेमणूक करून देतात राज्यसभेमध्ये, तर ते त्यांना आपण काय म्हणू शकतो, नामनिर्देशित सदस्य, नॉमिनेटेड. ठीक आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं नामनिर्देशित सदस्य जर बघितले तर ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करत नाही. म्हणजे राष्ट्रपतीची जर निवडणूक असेल त्यामध्ये नामनिर्देशित सदस्य नसतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण असतं, फक्त निवडून आलेले लोक असतात. निवडून आलेले लोक असतात फक्त त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण जर उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीचं जर काही संबंध असेल, म्हणजे उपराष्ट्रपतीच्या निवडणूक असेल, तर त्यावेळेस दोन्ही पण लोक म्हणजे नामनिर्देशित पण आणि निर्वाचित पण हे दोन्ही पण तिथे उपस्थित राहतात. उपराष्ट्रपतीची जर निवडणूक असेल तर हे दोघं पण तिथे मतदान करू शकतात. पण राष्ट्रपतीच्या बाबतीत जर विचार केला तर फक्त निर्वाचित सदस्यच राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. त्याच्यामुळे पहिलं जे विधान आहे ते काय इथे बरोबर आहे. लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसला तरी त्यांना राष्ट्रपती विरुद्ध महाभियोगाच्या ठरावामध्ये मतदानाचा अधिकार असतो. बघा अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपण आत्ताच बोललो नामनिर्देशित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणूक सहभागी नसतात. पण जेव्हा महाभियोगाचा ठराव आलेला असतो तर महाभियोग करताना नामनिर्देशित सदस्य पण असतात, निर्वाचित सदस्य पण असतात. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आपण इथे काय शिकलो, राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये फक्त कोण सहभागी होतं, निर्वाचित सदस्य सहभागी होतात. पण राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या वेळेस कोण सहभागी होतं, दोघं पण सहभागी होतात, नामनिर्देशित सदस्य पण आणि निर्वाचित सदस्य पण. आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये पण दोन्ही पण सदस्य समाविष्ट होत असतात, नामनिर्देशित पण आणि निर्वाचित पण. त्याच्यामुळे आपलं इथे उत्तर काय असणार आहे, दोन्ही विधाने हे बरोबर आहेत. भारतात माहितीचा अधिकार आवश्यक आहे. काय कारण आहे त्याचं? पहिलं कारण, त्यामुळे प्रशासन आणि जनतेमधील दुरावा कमी होतो. यस, हे रिझन आहे त्याचं. त्यामुळे प्रशासन अधिक नवकल्पना अंगीकारते. बघा इथे मोर इनोव्हेटिव्ह होणार आहे का जर माहितीचा अधिकार आपण लागू केला, त्यामुळे प्रशासन हे इनोव्हेटिव्ह होणार आहे का? तर इनोव्हेशन होणं म्हणजे इनोव्हेशन करणं किंवा इनोव्हेटिव्ह होणं आणि माहितीचा अधिकार लागू करणं याचा काही काय रिलेशन नाही आहे कुठेच. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान काय इथे चुकीचं ठरतं. बी जर चुकीचं ठरलं तर आपल्याला
1 नंबरचं ऑप्शन इलिमिनेट करता येतं, 4 नंबरचं ऑप्शन इलिमिनेट करता येतं. पुढे जाऊयात. त्यामुळे प्रशासन लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनते. तर हे जर बघितलं तर हे पण चुकीचं आहे की प्रशासन लोकप्रतिनिधींना अधिक उत्तरदायी बनतं. माहितीच्या अधिकारातून फक्त आपल्याला माहिती प्रकट होत असते. तर माहिती प्रकट होणं आणि अधिक उत्तरदायी होणं याचा काही इथे रिलेशन लागत नाही. त्याच्यामुळे सी पण विधान इथं चुकीचं ठरतं आहे. त्यानंतर त्यामुळे प्रशासन जनतेच्या गरजेपोटी अधिक प्रतिक्रियाशील बनेल. तर जर आपण माहिती मागत असू एखाद्या डिपार्टमेंटची, त्यामुळे ते जे काही प्रशासन आहे ते काय होणार आहे त्यावेळेस प्रतिक्रियाशील बनणार आहे. त्याच्यामुळे डी नंबर याच्यामध्ये डी ऑप्शन आपण घेऊ शकतो. त्यामुळे लोकांना प्रशासकीय निर्णय प्रक्रियेसंबंधी माहिती मिळते. बघा इथे शब्द वापरलेला माहिती मिळते आणि माहितीचा अधिकार हा त्याच्यासाठीच असतो की आपल्याला इन्फॉर्मेशन आपण घेण्यासाठीच तो माहितीचा ॲक्ट आपण केलेला आहे. त्याच्यामुळे ई पण त्याच्यामध्ये 100% असायलाच हवं. म्हणजे आपलं इथे उत्तर काय असायला हवं, ए, डी आणि ई. ए, डी, ई कुठे ऑप्शन आहे बघा 3 नंबरमध्ये ते ऑप्शन आहे. तर या कारणांमुळे माहितीचा अधिकार आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, अयोग्य कथन आपल्याला सांगितलेलं. बघा इथे समजा लक्ष असलं पाहिजे की अयोग्य विधान आपल्याला विचारलेले. भारताच्या निवडणूक आयोगाने 2000 साली त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. म्हणजे गोल्डन ज्युबली इयर 2000 होतं असं ते म्हणत आहेत. तर आपल्याला हे माहिती असतं, आपल्या अभ्यासाचा भाग आहे की भारताचा निवडणूक आयोग जो आहे, तर निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे, 25 जानेवारी 1950 रोजी. तर याचा जो काही सुवर्ण महोत्सव होता तो कधी साजरा केला गेला होता, 2001मध्ये तो साजरा केला गेला होता. गोल्डन ज्युबली इयर कधी होतं, 2001ला होतं. आणि इथं काय म्हणलेले आहेत, 2000 म्हणलेले आहेत. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन हे चुकलेलं आहे. भारताचा निवडणूक आयोग ही एक स्थायी संविधानिक संस्था आहे. परमनंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. तर यस, परमनंट कॉन्स्टिट्युशनल बॉडी, त्याला कलम पण आहे, 324 आहे त्याचं कलम आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान हे बरोबर आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने मतदार शिक्षण, निवडणुकीतील सहभाग आणि निवडणूक व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग म्हणून 2009मध्ये औपचारिकरित्या तो स्वीकारला. मला सांगा, जर 1 नंबरचं विधान चुकीचं असेल तर बाकीचे विधान तुम्हाला वाचायची तरी गरज आहे का? काहीच गरज नाही, कारण की तुमचं पहिलंच ऑप्शन आहे चुकीचं ठरतं आहे आणि आपल्याला इथं 4च ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यामुळे बाकीचे विधान पण तुम्हाला वाचायचं नाही, पण आपल्याला एक्स्ट्रा माहिती घ्यायची म्हणून आपण वाचतो आहे. त्याच्यामुळे 3 नंबरचं विधान हे बरोबर ठरतं. सुनील अरोरा हे भारताचे 23वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. हे पण विधान बरोबर आहे. मग 23वे जर सुनील अरोरा होते तर 24वे कोण आहेत? 24वे कोण आहेत? सुशील चंद्रा. यांचा कार्यकाल जर आपण बघितला 2021 ते 2022 पर्यंत हे होते, एकच वर्षासाठी. त्यानंतर आता 25वे मुख्य निवडणूक आयुक्त जर आपण बघितले, सध्या पण ते कार्यरत आहे, त्यांचं नाव आहे राजीव कुमार. हे कधी जॉईन झाले? 15 मे 2022 पासून. ही डेट तुम्ही चांगली लक्षात ठेवा. म्हणजे पुढील जे काही लोकसभेचं इलेक्शन असणार आहे त्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी पण कोण असणार आहे? मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारच असणार आहेत. त्याच्यामुळे यांचं नाव तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. आणि भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर त्यांचं नाव काय आहे? मागच्या पण आपण भरपूर पेपरमध्ये ते एक्सप्लेन केलेलं आहे. तर बघा त्यांचं नाव होतं सुकुमार सेन. सुकुमार सेन हे 21 मार्च 1950 पासून तर 19 डिसेंबर 1958 पर्यंत हे या पदावर होते. सुकुमार सेन पहिले निवडणूक आयुक्त, 25 जानेवारी 1950ला जेव्हा स्थापन झालेलं आहे निवडणूक आयोग त्यानंतरचं. म्हणजे आपली इथे फक्त 1 नंबर ऑप्शन असणार आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? आता समजा धर्मनिरपेक्ष ही कन्सेप्ट आपल्याला विचारलेली आहे. पुढच्या वेळेस आपल्याला समाजवादी ही संकल्पना विचारू शकतात, आपल्याला लोकशाही संकल्पना विचारू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ती तयारी आधीच करून ठेवली पाहिजे. आता धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? तर पहिलं ऑप्शन, राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध असतं. असं असू शकतं का? नाही. धर्मनिरपेक्षता आपल्याला माहिती आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे सगळ्या धर्माला समान वागणूक. त्याच्यामुळे ते धार्मिकतेच्या विरुद्ध असणार आहे का? नाही. राज्याला धर्म आहे हे तर आपल्याला माहिती आहे की धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये राज्याला असा कोणता विशिष्ट धर्म नसतो आणि तो अधार्मिक पण नसतो. त्याच्यामुळे 3 नंबर पण ऑप्शन नाही आहे. म्हणजे याचं उत्तर काय असायला हवं? 4 नंबर. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले पाहिजे.
त्याला आपण म्हणतो सेक्युलर. ठीक आहे, 4 नंबर याचं उत्तर असणार आहे. कोणत्या घटना दुरुस्ती किंवा दुरुस्त्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे? बघा, हा पण एक सोपा क्वेश्चन आहे. आपल्याकडे मूलभूत कर्तव्य किती आहेत, फंडामेंटल ड्युटीज किती आहेत टोटल? त्या आहेत 11. आणि आपल्याला हे पण माहिती आहे की त्यापैकी ज्या 10 कर्तव्य आहेत, ते 10 कर्तव्य हे सुवर्णसिंह समितीने शिफारशी केल्या होत्या. त्याच्यानुसार इंदिरा गांधी यांनी 42वी घटना दुरुस्ती केली होती. तर 42वी घटना दुरुस्तीद्वारे या 11 कर्तव्यापैकी 10 कर्तव्य आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. आणि आपल्याला हेही माहिती आहे की 11वं जे काही कर्तव्य होतं, ते 11वं कर्तव्य हे शिक्षणाच्या रिलेटेड होतं. शिक्षणाच्या बाबतीत म्हणजेच 6 ते 14 वयोगटातील जे बालक असतात, या बालकांचं शिक्षण करण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे? पालक आणि त्यांचे आईवडील यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांचं हे कर्तव्य आहे आईवडिलांचं आणि पालकांचं की 6 ते 14 वयोगटातील बालकांचं शिक्षण पूर्ण करून घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हे 11वं जे काही कर्तव्य आहे, हे 11वं कर्तव्य नंतर ॲड करण्यात आलेले आहे. ते कोणत्या घटनादुरुस्तीने? 86व्या घटनादुरुस्तीने ते ॲड करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे 10 कर्तव्य हे 42व्या घटनादुरुस्तीने आणि 11वं कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीने. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं? ए आणि सी. ए आणि सी कुठे दिलेले आहे? 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये. 46वी घटनादुरुस्ती आणि 88वी घटनादुरुस्ती याचा काही इथे संबंध लागत नाही. ठीक आहे, तर 42वी घटनादुरुस्ती जर बघितली तर यानुसार काय करण्यात आलेलं आहे? एक भागच आपल्या राज्यघटनेमध्ये जोडण्यात आलेला आहे, भाग 4A. आणि या 4A मध्येच कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्याचा. ठीक आहे, हा बेसिक क्वेश्चन आहे जो की तुम्ही प्रीचा अभ्यास करताना पण वाचत असतात. खालील विधाने लक्षात घ्या. कलम 12मध्ये घटनेच्या 3ऱ्या भागात राज्याची व्याख्या केलेली, स्टेटची डेफिनेशन देण्यात आलेली. यस, हे विधान बरोबर आहे. आपल्याला अचूक विधान म्हणजे बरोबरच विधान शोधायचं आहे. तर बघा, इथे तर नाहीच आहे 3 नंबर ऑप्शनमध्ये, म्हणून 3ला आपण एलिमिनेट करून टाकलं. सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळं, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजे विश्वस्त इत्यादींचा राज्यांच्या व्याख्येत समावेश होतो. तर यस, हे पण बरोबर विधान. हे सगळे जे काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था कशामध्ये इन्क्लूड होतात? स्टेट या डेफिनेशनमध्ये. तसेच इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच LIC असू दे, ONGC, सेल, या ज्या काही सार्वजनिक उपक्रम असलेल्या ज्या काही कंपन्याज आहेत त्या पण कोणाच्या भाग असतात? स्टेट या डेफिनेशनमध्येच ते येत असतात. त्याच्यामुळे ते राज्याच्या व्याख्येमध्ये येत असतात. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असायला हवं इथे? वरीलपैकी सर्व बरोबर. 4 नंबर आपलं इथे उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊयात. खालीलपैकी कोणते विधानं हे चुकीचे आहेत? न्यायालयीन सक्रियतेबद्दलचा हा प्रश्न आहे. त्यालाच आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम असं म्हणतो. 2 प्रकारच्या कन्सेप्ट असतात, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आणि PIL. ही पण एक तिसरी कन्सेप्ट आहे. या तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे की त्यांचा उगम काय आहे, त्या कन्सेप्ट कोणी आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस केल्या वगैरे वगैरे. जी काय माहिती आहे ती तुम्हाला 100% माहिती पाहिजे, कारण की या 3 कन्सेप्टवर नेहमी प्रश्न असतातच. तर न्यायालयीन सक्रियता हा शब्दप्रयोग सर्वप्रथम 1947 साली आर्थर श्लेसिंजर ज्युनियर यांनी वापरलेला आहे. तर हे विधान काय इथे बरोबर आहे. कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ कृती करण्यात अपयशी ठरल्यामुळे प्रामुख्याने न्यायालयीन सक्रियतेचा उदय झालेला आहे. यस, बरोबर आहे. जर कार्यालयीन विभाग म्हणजे कार्यकारी जे विभाग असतात, अधिकारी असतात, कार्यकारी अधिकारी किंवा विधिमंडळ मंत्री वगैरे जे असतील, ते जर त्यांचं काम व्यवस्थित करत नसेल किंवा एखादा रोड आहे त्या रोडचं काम व्यवस्थित होत नसेल, तर त्यावेळेस न्यायालय काय करतं? स्वतःहून ती जी काही केस आहे ती स्वतःकडे घेत असतो किंवा स्वतःहून दखल घेत असतो न्यायालय. आणि जे काही कार्यकारी मंडळ आहेत किंवा विधिमंडळ आहेत त्यांना काय करत असतात? कृती करण्यासाठी आदेश देत असतात. म्हणजे त्याला सुमोटो पण असं म्हणू शकतो आपण, की स्वतःहून केस घ्यायची आणि ती कार्यालयीन अधिकाऱ्यांना किंवा विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांना कृती करण्यासाठी ते सांगतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? न्यायालयीन सक्रियता. तर ही त्याच्यातून उदय झालेला आहे. त्याच्यामुळे 2 नंबरचं विधान हे बरोबर आहे. न्यायालयीन सक्रियतेमुळे कायदेमंडळाच्या अधिकारात वाढ होते. तर हे बघा, हे विधान चुकीचं आहे. कायदेमंडळामध्ये असं काही वाढ होत नसते. न्यायिक सक्रियता म्हणजे कशासाठी असते? फक्त की जे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत तर त्याला सुमोटो या पद्धतीने न्यायालय काय करत असतो? हस्तक्षेप करत असतो. न्यायालयीन सक्रियतेमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात आणि प्रतिष्ठेत वाढ झाली आहे. तर यस, हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. 3 नंबर हे फक्त विधान चुकीचं आहे, कारण की कायदेमंडळाच्या अधिकारात अशी काही ॲज सच
वाढ होत नसते. पुढे 13 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला न्यायालयासमोर विचाराधीन असणाऱ्या एखाद्या प्रकरणात मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न गुंतला असल्यास त्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. तर हे बघा, हे विधान जर बघितलं आपण तर हे चुकीचं आहे, कारण की त्यांना अधिकार असतो हस्तक्षेप करायचा. जर ज्या गोष्टीमध्ये मानवी हक्काचा उल्लंघनाचा प्रश्न येतो, मानवी हक्क उल्लंघनाचा प्रश्न जिथे येणार आहे तिथं 100% जे आपलं राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहे तो तिथं हस्तक्षेप करणारच आहे. त्याच्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे होतं, करण्याचा अधिकार नाही तर आहे असा शब्द पाहिजे होता. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांचे अध्यक्ष हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. त्याला हे पण आपल्याला माहिती आहे की जे आपण नॅशनल ह्युमन राईट कमिशन असं म्हणतो, याच्यामध्ये पदसिद्ध जे अध्यक्ष, पदसिद्ध जे सदस्य असतात, पदसिद्ध सदस्य हे टोटल किती आहेत, ते 7 असतात. या 7मध्ये जर बघितलं तर एक अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्याचे सदस्य असतात, SC आयोग, त्यानंतर ST आयोग, त्यानंतर महिला आयोग, त्यानंतर अजून एक जर बघितलं आपण बालकांचा जो आयोग आहे तो. 6 नंबर जर बघितलं तर मायनॉरिटी अल्पसंख्याक आयोग, अल्पसंख्याक तर आपण बघितलं. यामध्ये अपंगचा जो आयोग असतो तो पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे. आणि त्याचबरोबरीने 7 नंबरला इतर मागासवर्गीय म्हणजे OBC आयोग त्याच्यामध्ये येतात. म्हणजे असे 7 जे काही पदसिद्ध सदस्य आहेत ते NHRCमध्ये असतात. त्याच्यामुळे B नंबरचं विधान हे बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलेलं काय, चुकीचं विधान, म्हणजे याचं आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर. कारण की पहिलं विधान आपण चुकीचं ठरवलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार फक्त 1 नंबर. 2 नंबरचं विधान हे बरोबर आहे. प्रश्न कशावर विचारलेला आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशन. पुढचा प्रश्न सोपा आहे. परिशिष्ट आहेत, परिशिष्ट विचारलेले आपले जे 12 परिशिष्ट आहेत त्याच्याबद्दल. 8वं परिशिष्ट, 8व्या परिशिष्टामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्यालयीन भाषा, राज्यघटनेने मान्यता दिलेल्या भाषांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 5वं परिशिष्ट जर बघितलं तर अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातीचे प्रशासन आणि नियंत्रण याच्याच रिलेटेड असतं. 7वं परिशिष्ट आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये सूच्या दिलेल्या आहेत, केंद्र राज्य अधिकाराचे वाटप, ज्या 3 सूच्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, त्यांचा उल्लेख हा 7व्या परिशिष्टामध्ये आहे. आणि 4थं परिशिष्ट जर बघितलं तर राज्यसभेसाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला वाटप केलेल्या जागांबाबत त्याचा उल्लेख हा 4थ्या परिशिष्टामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, 3 नंबर. 102व्या घटना दुरुस्ती अधिनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान हे चुकीचे आहेत. मूळतः राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अधिनियम 1991 अन्वये झालेली आहे. तर बघा, ही जी इयर आहे ती चुकीचं आहे. इथे 1993चा तो अधिनियम होता. त्याच्यामुळे पहिलंच विधान हे चुकीचं ठरलेलं आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं, चुकीचं सांगा. म्हणजे पहिलं जर विधान चुकीचं असेल तर बाकीचे तुम्हाला वाचायची पण गरज नाही. तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास 102व्या घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्रदान झालेला आहे. यस, बरोबर आहे. 338 कलमामध्ये काय करण्यात आलेली, दुरुस्ती करण्यात आलेली. पुढे 102व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे 338B 342A यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 338B मध्ये हा जो काय आयोग आहे OBC आयोग, तर तो त्याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. 338मध्ये आपल्याला माहिती आहे SC आहे, 338A मध्ये आपल्याला माहिती आहे ST आहे, आणि 338B मध्ये कोणता आयोग आहे, मागासवर्गीय आयोग आहे. ठीक आहे. पुढे 102व्या घटनादुरुस्ती अधिनियमान्वये 338 आणि 366मध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे पण विधान काय ते बरोबर ठरतं. जनहित याचिकेसंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. ती कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीवर आधारित आहे. जनहित याचिका म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, PIL. तर तो कायद्याने घालून दिलेल्या आधी पद्धतीवर अवलंबून असते का, ते यस. ती न्यायसंस्थेला जनतेप्रती असलेल्या घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यास भाग पडते. जनतेप्रती असलेल्या, तर न्यायसंस्थेला जनतेप्रती असलेल्या घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यासाठी भाग पडते. तर असं नाही, याच्यामध्ये जी काही जनहित याचिका दाखल करणारी व्यक्ती असते ती जे काही गोष्टी, म्हणजे हे जनतेप्रती नसतं, म्हणजे सुमोटो टाईपचं नसतं, याच्यामध्ये आपल्याला तक्रार करावी लागत असते, म्हणजे तक्रार दाखल करावी लागत असते, तेव्हा त्याला आपण PIL म्हणतो. त्याच्यामुळे B नंबरचा ऑप्शन इथे येणार नाही. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कामध्ये जनहित याचिकेचे स्रोत आहेत. तर यस, फंडामेंटल राईट्समध्ये त्याचे सोर्सेस आढळतात.
आणि कोणत्याही भारतीय अधिनियमात अथवा कोणत्याही कायद्यात जनहित याचिकेची व्याख्या केलेली नाही आहे. यस, हे पण बरोबर आहे. कुठंच त्याची व्याख्या अशी ॲज सच केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए, सी आणि डी. फक्त बी विधान इथं चुकीचं ठरतं आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद 368, परत बघा आपण जो काही प्रश्न क्रमांक 4 घेतला होता त्याच्यामध्ये पण 368चा उल्लेख आला होता. परत एकदा 368वर प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? बरोबर विधानं सांगा. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने घटनादुरुस्ती विधेयक मंत्री आणि संसदेच्या कोणताही सभासद मांडू शकतो. तर आपले कीवर्ड काय इथे? राष्ट्रपतीची पूर्व परवानगी. तर आपल्याला माहिती आहे 368मध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर तिथे राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज नसते, कारण की ते घटनादुरुस्ती आपण करतो आहे. राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची गरज केव्हा असते? अर्थविधेयक जेव्हा असतं तेव्हा. मनी बिल जेव्हा असेल, मनी बिल असतानाच आपण फक्त काय करत असतो? राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची तेव्हा आवश्यकता भासत असते. त्याच्यामुळे 1 नंबरचं ऑप्शन हे चुकीचं ठरतं. घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे. ही घटनादुरुस्ती असल्यामुळे इथे संयुक्त बैठक ही राबवली जात नाही, कारण की या बाबतीत राज्यसभेला आणि लोकसभेला हे सारखे अधिकार असतात. त्याच्यामुळे इथे संयुक्त बैठक बोलवली जात नाही. अनुच्छेद 368 अन्वये मंजूर झालेल्या घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन राष्ट्रपतीवर नसते. तर इथे बंधन असते आणि ते कधी ॲड केलेलं आहे? बंधन 24वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. आता राष्ट्रपतीवर ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे 24व्या घटनादुरुस्तीनुसार. त्याच्यामुळे इथे नसते जो शब्दप्रयोग वापरलेला आहे तो इथे चुकीचा आहे. म्हणजे सी नंबरचं विधान पण इथं चुकीचं आहे, 1 नंबरचं विधान चुकीचं आहे आणि बी नंबरचं विधान पण चुकीचं आहे. त्यानंतर राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्म्या राज्य विधिमंडळाची मान्यता लागते. म्हणजे आपण त्याला म्हणतो निम्मे घटक राज्यांची संमती आवश्यक असते. तर यस, बरोबर आहे. 7व्या परिशिष्टामध्ये जर आपल्याला चेंजेस करायचे असतील तर त्याच्यासाठी निम्मे घटक राज्य हे लागत असतात. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान हे बरोबर आहे. म्हणजे वरचे 3 विधानं चुकीचे आहेत, फक्त डी नंबरचं विधान हे काय आपलं बरोबर आहे. 3 नंबर आपलं उत्तर आहे. पुढे, केंद्र आणि राज्यामधील संबंधाबाबतच्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे? एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे हा. 11व्या भागामध्ये याचं काय म्हणतात, याचा उल्लेख करण्यात आलेला आहे या तरतुदीचा. त्यानंतर आपण जर 12वा भाग बघितला तर 12व्या भागामध्ये काय? फायनान्स, प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्टच्या रिलेटेड गोष्टी आहेत. 10व्या भागामध्ये जर बघितलं आपण त्याच्यामध्ये काय? अनुसूचित क्षेत्र आहेत, अनुसूचित क्षेत्र आणि ST आदिवासी क्षेत्र याचा उल्लेख हा 10व्या भागामध्ये. 13व्या भागामध्ये जर आपण बघितलं तर ट्रेड, कॉमर्स अशा बद्दलचे जे काही माहिती ती 13व्या भागामध्ये. 14व्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की सार्वजनिक सेवा, पब्लिक सर्व्हिस ही भाग 14मध्ये आहे. 14A मध्ये जर आपण बघितलं तर काय? त्याच्यामध्ये लवाद आहेत, प्रशासकीय लवाद वगैरे. ट्रिब्युनल्स हे 14A मध्ये दिलेले आहे. 15मध्ये निवडणुका दिलेल्या आहेत. तर तुम्हाला सगळेच 22च्या 22 जे भाग आहेत ते तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे, तरच तुम्ही अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व करू शकतात. पुढचा प्रश्न, भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे? पहिले विधान, या कायद्यान्वये केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. तर दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली होती का? यस. त्यानंतर या कायद्यान्वये भारतामध्ये केंद्रात प्रथमच द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती करण्यात आली. तर हे विधान इथं चुकीचं आहे, कारण की हे 1921च्याच कायद्यानुसार किंवा 1919च्याच कायद्यानुसार झालं होतं, 1919च्या कायद्यानुसार. त्याच्यामुळे हे 1935च्या कायद्यामध्ये नाही आहे द्विगृही कायदे मंडळ, हे 1919च्या कायद्यानुसार झालं होतं. या कायद्यान्वये प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली. तर यस, हे बरोबर आहे. त्यानंतर कारण की हे सायमन कमिशननी पण तशी शिफारस केली होती, त्याच्यामुळे पण 1935च्या कायद्यात ही दुहेरी शासन व्यवस्था रद्द करण्यात आली होती प्रांतांमधली. म्हणजे ते सोपीव खाते, राखीव खाते जो काही प्रकार होता तो 1935च्या कायद्याने रद्द करण्यात आला. या कायद्यान्वये 3 स्वतंत्र सूच्यांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यात अधिकाराची विभागणी, म्हणजे आपण त्याला राज्यसूची, केंद्रसूची, समवर्ती सूची असं जे म्हणतो, तर तो जो प्रकार आहे तो 1935च्याच कायद्याने आला होता. त्याच्यामुळे 4 नंबरचं विधान पण इथं बरोबर आहे. तर आपले उत्तर काय? 2 नंबर. फक्त 2च विधान चुकीचं आहे. पुढे, भारतीय संविधानाच्या खालील कलमानुसार भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळण्याच्या सोयी राज्य शासनाने कराव्यात अशी तरतूद कोणत्या कलमामध्ये? तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की जे ऑफिशियल लँग्वेजचा जो भाग आहे, ऑफिशियल लँग्वेज त्याला आपण काय म्हणतो? कार्यालयीन भाषा. कार्यालयीन भाषेचा जो काही भाग आहे
तो राज्यघटनेमध्ये भाग 17 देण्यात आलेला आहे आणि त्याचे कलम जर आपण बघितले 343 पासून सुरू होतात तर 351 कलम आहे. तर बघा 121 त्याच्यामध्ये येणार नाही आहे, 251 त्याच्यामध्ये येणार नाही, 265 त्याच्यामध्ये येणार नाही. या 343 ते 351 कोणता कलम येतो आहे? फक्त सी नंबरचा कलम येतो आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही लगेच इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करू शकतात. मग या 350A कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? ही जी वरची तरतूद आहे ती. मग 350B कशाचा उल्लेख आहे? तर बीमध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी एक विशेष अधिकारी असतील. विशेष अधिकारी कोणासाठी? तर भाषिक अल्पसंख्याकांसाठी. त्याचा उल्लेख कशात करण्यात आलेला आहे? 350B. आपल्याला काय विचारलं? 350A. पुढे जाऊयात. सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात? पहिलं, ते विधान परिषदेवर 1/12 सभासद नामनिर्देशित करू शकतात. तर बघा हे चुकलं आहे. एका 6 सदस्य ते नामनिर्देशित करू शकतात. म्हणजे त्याला आपण असं म्हणतो 12 सदस्य. टोटल 12 सदस्य आहेत, पण त्यांची जर आपण रेशोमध्ये जर बघितलं तर 1:6 ते होतात. त्याच्यामुळे इथे 1:12 नाही पाहिजे, तर 1:6 इथे असायला हवं होतं. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान हे चुकलं. त्याच्यानंतर ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी विधानसभेवर नामनिर्देशित करू शकतात. आपल्याला माहिती आहे सध्या आता तो जो काही एक प्रतिनिधी नेमणूक करण्याची जी काही गोष्ट आहे ती सध्या काय करण्यात आलेली आहे? ती रद्द करण्यात आलेली. त्याच्यामुळे आता अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी हा विधानसभेवर म्हणजे नामनिर्देशित केला जात नाही. त्याच्यामुळं बी पण विधान चुकलेले. ते राज्यांच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात. यस, त्यांना हे बाकीच्या गोष्टी आहेत, पण इथं काय उल्लेख केलेला आहे? केंद्राच्या कायद्याद्वारे. तर केंद्राच्या कायद्याद्वारे असल्यामुळे हा कीवर्ड असल्यामुळे काय होते? हे सी नंबरचं विधान इथं चुकीचं ठरते. त्यानंतर ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाठवू शकतात. तर हे विधान काय? हे पण चुकीचं आहे. ते अर्थविधेयक हे परत पाठवू शकत नाही. त्याच्यामुळे इथे जर बघितलं वरीलपैकी एकही जो ऑप्शन आहे तो चुकीचा म्हणजे बरोबर नाही आहे. सगळे विधान जे आहेत ते चुकीचे आहेत. पुढे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधानं चुकीचे आहेत? म्हणजेच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे नॅशनल कमिशन ऑन SC, ठीक आहे, शेड्यूल कास्ट, जे काही राष्ट्रीय आयोग आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. सुरुवातीला राज्यघटनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी अनुच्छेद 338 नुसार विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद होती. यस, हे बरोबर आहे. 338 नुसारच होतं. त्यानंतर 1990 ही तारीख तुम्ही चांगली लक्षात ठेवा, डेट वगैरे. 1990 काय झालं? 65व्या घटनादुरुस्तीनुसार एकसदस्यीय पद्धतीचे रूपांतर बहुसदस्यीय अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगामध्ये रूपांतरित करण्यात आलं. हे बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 2003 हे जे काही आपण SC आणि ST जो आयोग आहे तो काय करण्यात आला? स्प्लिट करण्यात आला, वेगवेगळा करण्यात आला. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे? 89व्या घटनादुरुस्तीद्वारे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे भाग पाडून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे 2 स्वतंत्र आयोग करण्यात आले. कधी करण्यात आले? 2003ला. हे पण विधान बरोबर आहे. पुढे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 338 अन्वये अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. 338 फक्त कशाचा उल्लेख आहे? SCचा उल्लेख आहे. 338A जर बघितलं आपण 338A त्याच्यामध्ये STचा उल्लेख आहे आणि 338B जर आपण बघितलं त्याच्यामध्ये OBCचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे इथे 338च्या बाबतीत फक्त अनुसूचित जातीचाच संबंध लागतो, अनुसूचित जमाती इथं असायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे हा 4 नंबर आपलं उत्तर असणार आहे, कारण की 4 नंबर उत्तर जे काय ते चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे. 4 नंबर विधान हे चुकीचं आहे. त्यानंतर भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्री स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण दिसून येईल. दोन्ही पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला तो एक वेगळाच प्रकार होय, असे भारतीय संघराज्याबाबत कोणी म्हटलेले? डॉक्टर BR आंबेडकर, डॉक्टर KC व्हियर, श्री दुर्गादास बासू आणि सरदार पटेल. त्याचं उत्तर आहे 3 नंबर. जर तुम्हाला असे प्रश्न येत असतील तर सॉल्व करा, नाही तर स्किप केलं तरी चालतं. पुढे जाऊयात. महाराष्ट्रातील लोकायुक्त बाबत खालीलपैकी कोणते विधानं खरं नाहीत? म्हणजे चुकीचं विधान आपल्याला लोकायुक्तबद्दल विचारता येत. तर 2 ऑक्टोबर 1972 रोजी
महाराष्ट्र लोकायुक्त संस्था निर्माण करण्यात आली? तर 2 ऑक्टोबर पाहिजे की इथे? तर नाही, इथे काय पाहिजे, 25 ऑक्टोबर पाहिजे होतं. 25 ऑक्टोबर 1971 आपण मागच्याच प्रश्नामध्ये उल्लेख केला होता याचा. आणि इथे हेडक्वार्टर जर बघितलं कुठे आहे, ते मुंबईमध्ये आहे. त्याच्यामुळे 1 नंबरचं विधान चुकलं. आणि आपल्याला काय विचारलं आहे, चुकीचंच विधान विचारलं आहे. तर 1 नंबर जर चुकीचं असेल तर बाकीचे विधान तुम्हाला परीक्षेमध्ये वाचायची गरज नाही. पण आता आपल्या व्हिडिओमुळे आपल्याला इथे बाकीचे पण विधानं वाचावं लागतील. महाराष्ट्राचे प्रथम लोकायुक्त न्यायमूर्ती SP कोतवाल होते. तर यस, हे बरोबर आहे. 1972 पासून तर 77 पर्यंत ते याचे प्रथम लोकायुक्त होते. लोकायुक्त ही स्वतंत्र वैधानिक संस्था आहे. तर स्वतंत्र वैधानिक संस्था आहे का? यस, ही स्टॅट्युटरी बॉडी आहे. याच्यासाठी कायदा बनवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, वैधानिक बॉडी आहे. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 मध्ये लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे अधिकार, कार्य आणि अधिकार क्षेत्र नमूद करण्यात आले आहे. यस, बरोबर. 1971चा कायदा आहे आणि स्थापना 25 ऑक्टोबरची. चला पुढे जाऊयात. संसदेच्या विभागाशी संबंधित स्थायी समितीचे अयोग्य पुनर्नाव ओळखा. इथे काही स्थायी समित्या दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे 24 स्थायी समित्या आहेत. इथं बघा, तुम्हाला बाजूला फोटो दिसत असेल. तर या फोटोमध्ये सगळ्या ज्या 24 समित्या आहेत, स्थायी समित्या, त्या दिलेल्या आहेत. कृषी समिती, माहिती तंत्रज्ञान समिती, संरक्षण समिती, परराष्ट्र व्यवहार समिती. त्या आधीच्या ज्या 8 आहेत त्या मी इथे टाकलेल्या नाही आहेत. फक्त 9 ते 24पर्यंत टाकलेल्या आहेत बघा. ठीक आहे. ग्रामीण विकास समिती अशा पद्धतीने. बघा इथे जो 16 नंबरचा पॉईंट आहे तो काय, इथे श्रम समिती असं इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि आपल्या ऑप्शनमध्ये जर बघितलं आपण तर श्रमिक समितीचे पुनर्नाव हे श्रमिक आणि कल्याण समिती करण्यात आलेले आहे. हे चुकीचं आहे. इथे श्रम समिती फक्त असा उल्लेख करण्यात आलेला आहे, श्रम समिती. त्याच्यामुळे इथं अयोग्य विधान कोणतं असणार आहे, फक्त 2 नंबर. ठीक आहे. बाकीचे जे हे नाव आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती, हे बरोबर आहे. दळणवळण आणि पर्यटन संस्कृती समिती, हे बरोबर आहे. बघा इथे तुम्हाला दिसत असेल ते आधीच्या याच्यामध्ये बघा इथे दिसून तुम्हाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती, पहिलेच विधान जे आपलं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती. त्यानंतर ग्रामीण विकास समिती, हे पण बरोबर आहे. फक्त आपलं काय चुकलेलं आहे, इथे श्रमिक आणि कल्याण समिती नसताना तिथं काय असायला हवं होतं, श्रम समिती. त्याच्यामुळे 2 आपले इथे उत्तर असणार आहे. पुढे काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे मंत्रिपरिषद आणि कॅबिनेट यामधील आपल्याला फरक विचारत आहे. आपल्याला बरोबर सांगायचं आहे विधान. संपूर्ण राज्यघटनेमध्ये मंत्रिपरिषद हा शब्दप्रयोग वापरण्यात आलेला आहे. केवळ 352 जो काही आणीबाणीचा कलम आहे तर त्याच्यामध्येच फक्त कॅबिनेट हा शब्द वापरलेला आहे. तर यस, हे विधान बरोबर आहे. फक्त 352मध्येच कॅबिनेटचा उल्लेख करण्यात आलेला आहे. राज्यघटनेने संपूर्ण सत्ता ही कॅबिनेटकडे सुपूर्द केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता मंत्रिपरिषदेद्वारे वापरली जाते. तर हे विधान इंटरचेंज केलेलं आहे. इथं मंत्रिपरिषद पाहिजे होतं आणि इथं कॅबिनेट पाहिजे होतं, कारण की सत्ता ही कॅबिनेटकडे कॅबिनेटद्वारे वापरली जाते, पण राज्यघटनेची संपूर्ण सत्ता कोणाकडे, मंत्रिपरिषदेकडे. त्याच्यामुळे B नंबरचं विधान चुकलं. मंत्रिपरिषदेत कॅबिनेट मंत्री असतात, राज्यमंत्री असतात, उपमंत्री असतात, पण दुसऱ्या बाजूला कॅबिनेटमध्ये कोण असतं, फक्त कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. तर C नंबरचं विधान बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असायला हवं, A आणि C बरोबर फक्त. त्यानंतर जोड्या लावायच्या आहेत. DPSP बद्दलचा प्रश्न आहे, सोपा एकदम. राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण. राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण जर म्हणलं तर कशामध्ये येणार, 49मध्ये. राहणीमानामध्ये सुधारणा करणे 47मध्ये. SC ST शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना संरक्षण देणे 46मध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे शिक्षणाच्या बाबतीत. आणि गो हत्या प्रतिबंध याचा उल्लेख हा 48 नंबरच्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे. याचं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर. संसदीय विशेषाधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. संसदीय विशेषाधिकार म्हणजे संसदेच्या दोन्ही गृहांना असलेले विशेष हक्क, संरक्षण आणि सवलती होय. यस, बरोबर आहे. राज्यघटनेने भारताच्या राष्ट्रपतींना देखील संसदीय विशेषाधिकार लागू केलेला आहे, कारण ते देखील संसदेचा एकात्मिक भाग आहे. तर B नंबरचे विधान चुकीचे. का चुकीचे आहे, कारण की ते सदस्य नसतात. जर राष्ट्रपती सदस्यच नसतील संसदेचे तर त्यांना संसदीय विशेषाधिकार पण लागू नसतात. त्याच्यामुळे B नंबरचं विधान चुकीचं आहे. C नंबरचे विधान, संसदेचे अधिवेशन चालू असताना किंवा सुरू होण्यापूर्वी 60 दिवस किंवा अधिवेशन संपल्यावर 60 दिवस या कालावधीत संसद सदस्याला अटक करता येत नाही. मागं बघा एक न्यूजमध्ये प्रकरण चालू होतं की जे संजय राऊत होते त्यांना अटक करण्याबद्दलची ती न्यूज होती. तर तिथं असा उल्लेख करण्यात आला होता
की जर अधिवेशन चालू झालेलं असेल तर अधिवेशन चालू होण्यापूर्वी 40 दिवस इथं असा उल्लेख पाहिजे होता आणि अधिवेशन संपल्यानंतर 40 दिवस या कालावधीमध्ये खासदारांना अटक केल्या जाऊ शकत नाही. तर ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सी नंबरचं विधान इथं चुकीचं आहे. इथं 60 दिवसाच्या ऐवजी काय पाहिजे होतं, 40 दिवस पाहिजे होतं. सभागृह प्रमुखांच्या परवानगीशिवाय सभागृहाच्या आवारात कोणत्याही व्यक्तीला अटक करता येत नाही अथवा दिवाणी आणि फौजदारी कायदेशीर प्रक्रिया पण लागू करता येत नाही. यस, बरोबर आहे. सभागृहाच्या बाबतीत जे काही प्रमुख असतात, लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष, हे त्यांच्याकडे संपूर्ण अधिकार असतात. त्याच्यामुळे इथे बरोबर विधान जर बघितलं तर ए आणि डी हे विधान बरोबर आहे. 3 नंबर आपलं उत्तर असणार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 बाबत खालील विधाने विचारात घ्या. 370 हे भारताच्या राज्यघटनेच्या, इथं काय बघा, हा जो रोमन अंक आहे तो जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचं इथे उत्तर चुकून जाईल. हा जो रोमन अंक आहे तर याचा उल्लेख, याचा अर्थ काय होतो आहे, 19वा भाग होतो आहे. पण आपल्याला माहिती आहे 370 हा कलम कशामध्ये येतो, तर भाग 21मध्ये तो येत असतो. 21ला कसं लिहितात, तर XX आणि I अशा पद्धतीने तो रोमन अंक असतो, त्याला आपण म्हणतो 21वा भाग. या 21व्या भागामध्ये कलम 370 येत असतो. त्याच्यामुळे ए नंबरचं विधान हे चुकलेलं आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तात्पुरती तरतूद म्हणून त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर या सी विधान बरोबर आहे. विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी त्यांना देण्यात आला होता तो दर्जा. त्या कलमाने जम्मू काश्मीर राज्याच्या संदर्भात संसदेच्या वैधानिक अधिकारावर बंधनं घातली जात होती. तर त्यांना जर विशेष दर्जा दिलेला असेल तर वैधानिक अधिकारावर काय येणार आहे, बंधनं येणारच आहे. सी नंबर विधान बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने निर्गमित अध्यक्षीय आदेशामुळे 370वे कलम हे राज्यघटनेतून पूर्णपणे वगळण्यात आलेले आहे. तर इथं काय म्हणलेले आहे की राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने 370 रद्द झाला. तर हे नसून इथे राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते विधेयक मांडले गेले होतं. अमित शहा यांनी ते विधेयक मांडलं होतं आणि मग ते विधेयक मांडल्याच्या नंतर मग फायनली राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरी केली आणि मग 370 हा जो कलम आहे तो रद्द झाला होता. त्याच्यामुळे राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने ते म्हणजे निर्गमित अध्यक्षीय आदेशामुळे ते झालेलं नव्हतं, म्हणजे अध्यादेशामुळे ते झालेलं नव्हतं. त्याच्यासाठी संसदेमध्ये ते बिल मांडण्यात आलं होतं. त्याच्यामुळे डी नंबरचं विधान चुकीचं आहे, ए नंबरचं विधान चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी आणि सी. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही राज्यघटनेमध्ये अधिकाराच्या 3 याद्या ही बाबी समान आहे. हे विधान चुकीचं आहे. असं समान नाही आहे दोन्ही राज्यघटनेमध्ये, कारण ती त्यांची जी राज्यघटना आहे अमेरिकेची राज्यघटना त्याच्यामध्ये फार कमी कलम आहेत, त्याच्यामध्ये सूच्यांचा उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही आहे. अमेरिकेची राज्यघटनाच फार कमी शब्दाची आहे, त्याच्यामध्ये असे काही उल्लेख करण्यात आलेले नाही आहे. कॅनडाच्या संघराज्य प्रतिकृतीमध्ये वैधानिक अधिकाराच्या 2 याद्यांची तरतूद केलेली असून एक यादी ही संघ सरकारची तर दुसरी यादी ही घटक राज्यांची असते. पण इथे एक उल्लेख केलेला आहे, कॅनडाची जी काही एक शेषाधिकार पण असतो, तर शेषाधिकारांचा पण अधिकार कॅनडाला असतो. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकीचं आहे. भारतीय संघराज्याची व्यवस्था ही केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्ता विभाजनावर आधारित आहे, परंतु यांच्यात न्यायालयीन अधिकारांची विभागणी केलेली नाही आहे. तर यस, हे बरोबर आहे, न्यायालयीन अधिकाराची विभागणी केलेली नाही, कारण की आपलं जे न्यायालय आहे ते एकात्मिक स्वरूपाचं आहे. त्यानंतर कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यातील संबंधावर आधारित एखाद्या शासनाचे संघराज्य ही एकात्म असे वर्गीकरण केले जाऊ शकते. तर कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळावर आधारित नसतं ते एकात्म सिस्टीम. एकात्म सिस्टीम कशावर अवलंबून असते, केंद्राची पावर किती आहे, केंद्राचे अधिकार जितके असणारे त्या केंद्राच्या अधिकारावर हे एकात्मक स्वरूप अवलंबून असतं. कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्यातील संबंधावर ते अवलंबून नसतं. त्याच्यामुळे 4 नंबरचं विधान हे चुकीचं आहे. परत पुढचा प्रश्न जो आहे 103व्या घटनादुरुस्तीवर आहे, चुकीचं विधान आपल्याला सांगायचं आहे. तर त्यावेळेस हा करंट अफेअरचा प्रश्न होता. त्याद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी 10% आरक्षण लागू करण्यात आलं. तर हे जर विधान बघितलं तर हे काय बरोबर आहे. त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तत्वावर आधारित आरक्षण देण्यासाठी अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये बदल करण्यात आला, हे पण बरोबर आहे. आपण जे सवर्णांना 10% आरक्षण म्हणतो तर ती हे कन्सेप्ट आहे. त्याद्वारे शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आणि अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांसह प्रवेश देण्याचं आरक्षण देण्यात आलेले, हे विधान चुकीचं आहे बघा, कारण की इथं अल्पसंख्याकांचा उल्लेख करण्यात आल्यामुळे ते चुकीचं आहे. इथे शासनाद्वारे चालवण्यात जाणाऱ्या शैक्षणिक संस्था आहे, खाजगी संस्था आहे, पण अल्पसंख्याकांचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे 3 नंबर आपलं चुकीचं विधान आहे. वरीलपैकी एक नाही, हे तर आपलं नसणारच उत्तर.
पुढे भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्त्वे घेण्यात आलेली आहे? आपल्याला माहिती आहे एकतर फंडामेंटल राईट्स आपण त्यांच्याकडून घेतलेले, म्हणजे मूलभूत अधिकार तर त्यांच्याकडून घेतलेलाच आपण, सी असायला पाहिजे, म्हणजे 2 नंबरचं चुकलं इथेच. संघराज्य संबंधातील तरतुदी नाही घेतल्या आपण, 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची पण नाही घेतली आपण, मूलभूत अधिकार घेतलेला आहे. आणि सशस्त्र दलाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतात, हे त्यांच्याकडून आपण घेतलेले, प्रेसिडेंटची पॉवर. तर म्हणजे आपले उत्तर काय असायला हवं? सी आणि डी. सी आणि डी कुठे आहे बघा, इथे 4 नंबरमध्ये आहे. राष्ट्रीय महिला आयोगाबाबत बरोबर विधान आपल्याला सांगायचे आहेत. ती एक वैधानिक संस्था असून तिच्यात एक अध्यक्ष असतो आणि इतर 5 सदस्य असतात. हे विधान काय इथे बरोबर आहे. अध्यक्षांची नेमणूक भारताचे पंतप्रधान करतात, हे चुकीचं आहे, राष्ट्रपती करतात. ते आपले पद 5 वर्ष ते 70 वर्ष धारण करू शकतात, तर 70 नसून इथं 65 वर्षे, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. गुन्हेगारास शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना असतो, नाही, तो सुप्रीम कोर्ट किंवा एखाद्या न्यायालयाला असतो, तो राष्ट्रीय महिला आयोगाला नसतो, त्याच्यामुळे 4 नंबर विधान हे चुकीचं आहे. राज्यघटनेतील कलम 21 संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बिनचूक आहेत? कलम 21 नुसार कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही, तर हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कलम 21 बरोबर आहे विधान. हा अधिकार नागरिक आणि परदेशी नागरिक दोघांनाही उपलब्ध आहे, तर हे जर बघितलं तर हे पण बरोबर आहे, कारण की 21 जो कलम आहे तो परदेशी नागरिकांना पण लागू असतो. कलम 21 नुसार मिळणारे संरक्षण हे केवळ कार्यकारी मंडळाच्या मनमानी कृतीविरुद्ध असून कायदे मंडळाच्या मनमानी कृतीविरुद्ध उपलब्ध होत नाही, तर हे चुकीचं आहे. तर दोन्हीच्या विरुद्ध तो उपलब्ध होत असतो, म्हणजे मनमानी कार्यकारी मंडळाच्या कृती असतील की कायदे मंडळाच्या कृती असतील, या दोन्ही कृतीच्या बाबतीत कलम 21 हा काय होत असतो? लागू होत असतो. त्याच्यामुळे सी नंबरचं विधान चुकीचं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त ए आणि बी. आता अंदाज समिती, याच्याबद्दल आपण भरपूर वेळा वाचलेले, अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक उपक्रम समिती. तर अंदाज समितीबद्दल बघूयात. भारतातील अंदाज समिती ही ब्रिटिश नमुन्यावर आधारित आहे आणि ती 1952 साली तत्कालीन सभापती जी.बी. मावळणकर यांच्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेली आहे. तर हे जे पहिले विधान आहे ते काय ठरते? इथे चुकीचं ठरते, कारण जी.बी. मावळणकर नव्हते त्यावेळेस, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. तुम्ही याचं कॉमेंटमध्ये सांगा मला की कोणाच्या शिफारशीवरून आपण अंदाज समिती स्थापन केली होती. अंदाज समितीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील 30 सदस्य असतात, तर हे जे विधान आहे हे पण चुकीचं आहे, 30 सदस्य नसतात त्याच्यामध्ये. तर याचं पण उत्तर तुम्ही काय करा, मला कॉमेंट सेक्शनमध्ये टाका, कारण का आपण याच्यापूर्वी भरपूर वेळा ही गोष्ट किंवा अंदाज समितीबद्दलची माहिती घेतलेली. तिथे अध्यक्षांची निवड ही समिती सदस्यांद्वारे होते, तर हे जे विधान आहे हे पण चुकीचं आहे, कारण की याचे जे काही नेमणूक होत असते ती कोण करतात? लोकसभेचे अध्यक्ष करतात. प्रशासनात कार्यक्षमता आणि काटकसर घडवून आणण्यासाठी पर्यायी धोरण सुचवणे हे अंदाज समितीचे काम असतं, तर हे पण बरोबर आहे. काटकसर सुचवणारी ती समिती असते, म्हणजे फक्त याच्यामध्ये काय असणार आहे आपलं उत्तर? फक्त डी बरोबर. पहिले जे तिन्ही विधान आहेत ते काय इथे चुकीचे ठरत आहेत. तर तुम्हाला उत्तर काय द्यायचं आहे कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही, की अंदाज समितीची शिफारस कोणी केली होती आणि अंदाज समितीमध्ये एकूण सदस्य किती असतात, याचे उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये द्या. पुढे इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ अमरकंटक हे केव्हा कार्यरत झाले? हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, येत असेल तर तुम्ही सॉल्व करा, नाही तर याला तुम्ही स्किप करू शकता. याचं उत्तर आहे जुलै 2008. पुढचं योग्य कथनं सांगा. 19 कलमावर प्रश्न विचारलेला आहे. फंडामेंटल राईट्स अनुच्छेद 19 उपकलम 2मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तर याचं हे चुकलेलं उत्तर आहे, कारण की उपकलम 2मुळे हे चुकलेलं आहे. ठीक आहे. पुढे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत, जसे सार्वजनिक सुव्यवस्था नैतिकतेचं उल्लंघन करू नये. तर यस बरोबर, त्याच्यावर काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहे, त्याला काही गोष्टी लिमिटेशन पण त्याच्यावर घालण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान हे बरोबर आहे, ए नंबरचं विधान हे चुकीचं आहे. सर्व शिक्षा अभियानासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्याचा प्रारंभ 2001मध्ये झाला. यस बरोबर आहे, 2001मध्ये सर्व शिक्षा अभियान आलेलं आहे. त्याचा प्रारंभ हा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण, हे महत्त्वाचं वाक्य बघा, सार्वत्रिक शिक्षणाचे किंवा प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे त्याच्यामध्ये त्याचं उद्दिष्ट आहे. बडे भारत बडे भारत हा सर्व शिक्षा अभियानाचा उपकार्यक्रम आहे. हे पण विधान इथं काय ठरते? बरोबर ठरते. पुढे शिक्षण या नावाचे सरकारी पोर्टल हे सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यक्रमाच्या निरीक्षणासाठी सुरू करण्यात आले. ते शिक्षण नावाचं ते पोर्टल नाही आहे,
त्याच्यामुळे डी नंबरचं विधान चुकीचं आहे. फक्त ए, बी आणि सी. आता भरपूर वेळा मुलांचं काय होतं की वरीलपैकी सर्व देण्याचा प्रयत्न त्यांचा असतो, पण इथे काय होऊ शकतं, तुमचा अभ्यास इथे तुम्हाला फार महत्त्वाचा असतो, कारण की विदाऊट अभ्यास हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. त्यानंतर भारतीय वर्तमानपत्र परिषद म्हणजे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, त्याला म्हणतो आपण PCI, त्याच्या संदर्भात प्रश्न आहे. परिषद वृत्तपत्रे, वृत्त एजन्सीज, संपादक, वार्ताहर यांना मार्गदर्शक तत्वाचा भंग केल्यास दंडित करू शकते. तर दंडित करू शकते का? ते नाही. तो न्यायालयाला अधिकार असतो, दंड करण्याचा अधिकार PCIला नसतो. परिषदेचे निर्णय हे अंतिम असतात आणि त्यांच्या विरुद्ध न्यायालयात अपील करता येत नाही. तर बी जर बघितलं तर यस बरोबर आहे, त्यांचे निर्णय हे अंतिम असतात. परिषदेला इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कार्याचे परीक्षण करण्याचा देखील अधिकार आहे. तर हे विधान चुकीचं आहे. फक्त आपलं उत्तर काय आहे? बी नंबर आहे. म्हणजे ही जी काही PCI संघटना आहे ही फक्त जे काही वर्तमानपत्र असतात, प्रिंटिंग मीडिया असते, त्या प्रिंटिंग मीडियासाठीच ही संस्था काम करत असते. अनुसूचित जातीच्या मुलांमध्ये शैक्षणिक मागासलेपणाचे कारण काय? पहिलं कारण दारिद्र्य, यस आहे. शारीरिक आणि सामाजिक विलगता, हे पण आहे. शाळेमध्ये सहज प्रवेशाचा अभाव आहे, हे पण आहे. इच्छाशक्तीचा अभाव आहे का? नाही. निम्न मानसिकता आहे का? नाही. म्हणजे डी आणि ई सोडून बाकी सगळे उत्तर असणार आहे ABC. पुढे VVPATवर प्रश्न आहे. याच्या आधी पण आपण VVPATबद्दल एक्स्ट्रा माहिती घेतलेली आहे. VVPATचा अर्थ होतो वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल. तर हे विधान बरोबर आहे. VVPAT स्लिपमध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह यांचा समावेश होतो. यस, हे पण बरोबर आहे. VVPAT स्लिप ही पारदर्शक खिडकीतून 5 सेकंदापर्यंत बघता येऊ शकते, तर 7 सेकंदापर्यंत बघता येऊ शकते. सी नंबरचं विधान चुकलेलं आहे. म्हणजे ए आणि बी आपलं उत्तर असणार आहे. याची प्रथम सुरुवात जर बघितली तर 2013मध्ये सुरुवात झालेली आहे. नागालँडच्या नोकसेन मतदारसंघाची निवडणूक होती, त्यावेळेस VVPATचा प्रथम उपयोग करण्यात आला होता. पुढे खालील विधाने लक्षात घ्या. पारूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात आला. तर यस बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा सर्वप्रथम वापर मे 1982मध्ये करण्यात आलेला आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. निवडणुकामध्ये EVMचा वापर करण्याचा भारताचा निवडणूक आयोगाचा अधिकार देण्याबाबतचे नवीन कलम 61A हे डिसेंबर 1989मध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा 1951मध्ये जोडण्यात आला. तर हे विधान चुकीचं आहे. सी नंबरचं ए आणि बी इथं उत्तर असणार. इथं पण मुलांचं काय असणार आहे? वरीलपैकी सर्व देण्याचा कल असणार आहे. त्याच्यामुळे नीट प्रश्न वाचायचा आणि मग उत्तर द्यायचं. राजकीय पक्षासंबंधी खालील विधाने विचारात घ्या. सध्या भारतात 7 राष्ट्रीय पक्ष आहे. तर पहिलं विधान हे चुकीचं आहे. 7 नाही आहेत सध्या, म्हणजे त्यावेळेचा हा प्रश्न आहे. राजकीय पक्षाची राष्ट्रीय आणि राज्य पक्ष म्हणून मिळालेली मान्यता केवळ सलग 2 विधानसभा अथवा 2 लोकसभेची निवडणूक अट पूर्ण करण्यास अपयशी झाला तरच तो पक्ष आपल्या असलेला दर्जा गमावतो. तर हे बरोबर आहे विधान. सलग 2 विधानसभा आणि सलग 2 लोकसभा निवडणुका ही त्याची अट असते. याचाच अर्थ असा की पक्ष आपला दर्जा पुढील येत्या निवडणुकीतील कामगिरीशिवाय कायम राहतात. बरोबर आहे. फक्त 2 विधानसभा किंवा 2 लोकसभा झाल्याच्या नंतर ती काय म्हणतात त्याला अट लागली जाते. त्याच्यामुळे सी पण याच्यामध्ये काय होतं आहे? बरोबर ठरते. म्हणजे फक्त इथं अविधान चुकीचं आहे. अविधान चुकीचं कुठे आहे? 2 नंबरमध्ये. सध्या भारतीय राजकीय पक्षांची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? पहिलं, बहुपक्ष पद्धती आहे का भारतात सध्या? तर यस आहे. भारत प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व आहे का? तर यस नाही. प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व हे थोडं कमी आहे भारतीय राजकारणामध्ये. जास्त राष्ट्रीय पक्षाचं काय आहे आपल्याकडे? वर्चस्व आहे. त्याच्यामुळे बी नंबरचं विधान चुकलं. प्रभावी विरोधी पक्षाचा अभाव आहे का? तर नाही, असं काही नाही आहे. आणि व्यक्ती महात्म्य आहे का? तर यस, हे पण आहे. म्हणजे ए, सी आणि डी याला जास्त महत्त्व आहे सध्याच्या राजकीय पक्षामध्ये. कोठारी आयोग आपल्याला म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आहे. कोठारी आयोगाने अनुसूचित जमातीच्या शिक्षणाबाबत कोणत्या शिफारसी केल्या? करिअर आणि नोकरीभिमुख अभ्यासक्रमावर भर दिला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं का? यस. शिक्षणातील लिंग विषमता दूर करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे, हे पण त्यांनी सांगितलं. त्यानंतर पालकांमध्ये दृष्टिकोन बदल घडवून आणण्यासाठी पथनाट्य शिबिरे आणि समुपदेशन सत्र यांसारख्या मोहिमा राबवणे, हे पण त्याच्यामध्ये होतं. ज्या आदिवासी संस्कृती पद्धती समजून घेतात आणि त्यांचा आदर करतात अशा शिक्षकांची स्थानिक पातळीवर भरती केली पाहिजे, हे पण त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे याच्यामध्ये सगळे जे विधान आहेत ते बरोबर आहेत. कोठारी आयोगाने 10+2+3 अशी शिफारस केली होती. जोड्या लावावर प्रश्न आहे. काही पक्ष दिलेले आहेत, प्रादेशिक पक्ष, त्यांचे स्थापना वर्ष दिलेले आहेत. फॅक्च्युअल प्रश्न आहे हा. मिझो नॅशनल फ्रंट जर बघितला तर 1961 स्थापना आहे. मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स बघितलं 1972.
झोरम नॅशनल पार्टी जर बघितली 1979 आणि आसाम गण परिषदेची स्थापना आपल्याला माहिती आहे 1985. जर तुम्हाला आसाम गण परिषद जरी माहिती असतं 1985 तर डीचं उत्तर 2 हे 2 ठिकाणीच येतं. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे 1 नंबर. भारतामध्ये फेक न्यूजचा एक स्रोत व्हॉट्सअप पण आहे. यस बरोबर आहे. रिव्हर्स गुगल इमेज सर्च हे फेक रिव्हर्स गुगल इमेज सर्च हे फेक फोटोशॉप प्रतिमा शोधण्यासाठी वापरतात. तर हे एक सॉफ्टवेअर आहे ते त्यासाठी वापरले जातं. ते बी नंबरचं विधान बरोबर आहे, ए नंबरचं विधान बरोबर आहे. bbc.newspoint.com या नावाने bbc.com हे चे फेक न्यूज वेबसाईट तयार करण्यात आली आहे. तर हे त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता. आता हा आपल्याला ॲज सच माहिती नाही आहे. आणि कोविड-19च्या काळातसुद्धा फेक न्यूजचा प्रसार करण्यात आला. हे ड नंबरचं विधान तर बरोबर आहे, फक्त सी नंबरचं विधान तर चुकीचं आहे. ABD हा थोडा आउट ऑफ द सिलेबस नाही म्हणता येणार, पण थोडा डिफिकल्ट प्रश्न आहे कारण की तुम्हाला ह्या सी नंबरचं विधान माहितीच पाहिजे. खालीलपैकी कोणते संस्थात्मक दबाव गटाचे उदाहरण आहे? उल्फा, सिंडिकेट, विद्यार्थी संघ की काँग्रेस वर्किंग कमिटी? तर काँग्रेस वर्किंग कमिटी हे संस्थात्मक दबाव गटाचं एक उदाहरण आहे. पुढे पूर्व शालेय शिक्षण आणि नावनोंदणी सुविधा सर्व शिक्षा अभियानाच्या उद्देशांची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करते? याचं उत्तर जर बघितलं मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यापैकी नाही. तर महिला व बाल विकास मंत्रालय याचं उत्तर असणार आहे. पुढे हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून अनिवार्य वापर, आर्य राष्ट्राची स्थापना, सर्वांना सैनिकी शिक्षण आणि मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयकरण ही विचारधारा कोणत्या राजकीय पक्षाची आहे? ऑप्शन जर बघितलं भारतीय क्रांती दल, भारतीय लोकदल, फॉरवर्ड ब्लॉक आणि वरीलपैकी नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी जे काही पक्ष आहेत त्या पक्षांची एकदम डिटेल आयडिओलॉजी तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला आयडिओलॉजी माहिती असेल तर तुम्ही अशा प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. याचं उत्तर जर बघितलं तर वरीलपैकी नाही, म्हणजे असा एकही ऑप्शन त्याच्यामध्ये बसत नाही आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे 50 प्रश्न कव्हर केले. या 50 प्रश्नामध्ये जे काही प्रश्न होते बेसिक कॉन्स्टिट्यूशनवर होते ते आपल्याला सोपे जायला पाहिजे. त्याच्यामध्ये एकही प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. मग बाकीचे जे काही राजकीय पक्ष, दबाव गट आणि इतर जे निवडणुकीच्या रिलेटेड जे प्रश्न असतात तर त्याचा तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. तर तुम्हाला येणारं जे काही 2023ची एक्झाम आहे त्याच्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.